तुमचा देव एवढा श्रीमंत आहे, तुमचा संप्रदाय एवढा श्रीमंत आहे, सगळं जग आपल्या पाया पडतंय वारकऱ्याच्या, सगळं जग तुमच्या पाया पडतंय, तरी तुम्हाला अवधस आठवतात. दुसरे देव, दुसरे पंथ, दुसरे सोंग, दुसरे ढोंग. आणि का? या तुम्ही तर विचार का, एवढं जग प्रगतीला गेलंय, सगळं जग मोबाईलमध्ये आणलंय ना, आपलीच कशी काय प्रगती अवनती चालली पाठीमागे? आपली अवनती कशी काय चालली? महाराज म्हणतात काही करू नको, सोंगाने ढोंगाने काही पदरत पडत नाही, शेवटी मोकळ्या हाताने जावं लागतं. आता ज्याला सोंग करावी वाटतात, लोकांना दाखावं वाटतं, बिचाऱ्यांचं काय होतं त्याचा पण अभ्यास करा. परमार्थात ज्या दिवशी आपल्याला लोकाला दाखवायची इच्छा होईल त्या दिवशी आपल्या परमार्थाला अवनती लागली असं ज्यांनी त्यांनी समजायचं. कोणी कोणाला सांगण्यात काय अर्थ नाही. आपल्याला गंध लावला का लोकांनी पाहावं वाटतो, तुळशीला पाणी घातलं का लोकांनी पाहावं वाटतं. आपला परमार्थ मंदिरात लय होत येतो, आपल्या परमार्थाला सप्तामध्ये आपल्या परमार्थ लय फुलारा येतो. एकांतात बैस ना, एकांतात बैस, डोळे झाकून घे, अंगोर शहारे येतील. एकांतात भजन करून पहा, एकांतात नामस्मरण करून पहा. नाही बदल माझा अनुभव आहे, 70, 75, 76 वर्षाचा माझा अनुभव आहे. पहिली तर समजा 16 वर्षे सोडा माझे पोरगटपणातली, पण तिथून पुढचा माझा बदललो मी.